या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 4.3. पहा क्वेश्चन नंबर 1. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर और वर्ड्स. या ठिकाणी टेबल दिलेला आहे. सिरियल नंबर, फेस व्हॅल्यू, शेअर इज ॲट आणि मार्केट व्हॅल्यू. नंबर 1, फेस व्हॅल्यू इज गिवन ₹100. शेअर इज ॲट पर. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू कशी असते? सेम, इक्वल. म्हणजे फेस व्हॅल्यू 100 असताना मार्केट व्हॅल्यू सुद्धा किती येणार आहे? ₹100. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 2, फेस व्हॅल्यू काढायची आहे. शेअर इज ॲट प्रीमियम ऑफ ₹500. म्हणजे फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू कशी आहे? 500 न जास्त आहे. या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे? ₹575. याच्यामध्ये ही व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू आहे, म्हणजे फेस व्हॅल्यू प्लस ॲट प्रीमियम आहे. तर फेस व्हॅल्यू किती असणार आहे? बरोबर आहे. 575 मायनस 500 किती राहिले? ₹75. समजलं? अतिशय सोपं आहे. नंबर 3, फेस व्हॅल्यू ₹10 आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे? ₹5 आहे. म्हणजे फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू कमी का जास्त आहे? कमी आहे. कितीने कमी आहे? 10 मायनस 10 5. कमी आहे म्हणजेच कसं आहे? डिस्काउंट आहे. सो शेअर इज ॲट डिस्काउंट. शेअर इज ॲट डिस्काउंट ऑफ ₹5. समजलं? अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर पहा एक्झाम्पल नंबर 2. काय? मिस्टर अमोल परचेस्ड 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100. अमोलनं काय केले? 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू 100 परचेस केले. व्हेन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर वॉज ₹80. म्हणजे मार्केट व्हॅल्यू 80 असताना त्यांनी शेअर खरेदी केलेले. कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड. देन फाइंड रेट ऑफ रिटर्न ऑन द इन्व्हेस्टमेंट. तर रेट ऑफ रिटर्न कसं काढतो आपण? अगोदर इन्व्हेस्टमेंट काढा, त्याच्यानंतर मिळालेला डिव्हिडंड काढा आणि त्याच्यानंतर रेट ऑफ रिटर्न. पहा गिवन काय काय आहे? नंबर ऑफ शेअर्स. कोण आहे हा? अमोल, मिस्टर अमोल. बघा यांनी काय केलेत? किती शेअर्स खरेदी केलेत? 50 शेअर्स. किती? गिवन काय? 50 शेअर्स परचेस केलेले आहेत. या ठिकाणी पहा फेस व्हॅल्यू दिलेली. फेस व्हॅल्यू किती आहे? ₹100. बरोबर आहे का? आणि मार्केट व्हॅल्यू इज गिवन ₹80. बरोबर आहे. आणि डिव्हिडंड दिलेला आहे तुम्हाला. डिव्हिडंड, रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे? 20%. किती आहे? 20%. तर तुम्हाला रेट ऑफ रिटर्न काढायचा आहे. काय काढायचं आहे? रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न तुम्हाला काय करायचं आहे? काढायचं आहे. रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी काय करायचं अगोदर? टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट फॉर्म्युला आहे आपला काय? नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. बरोबर आहे. किती शेअर परचेस केलेत? 50. मार्केट व्हॅल्यू किती आहे? 80. बरोबर आहे. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट किती आली? दॅट इज इक्वल टू 20 ॲज इट इज 8 5 40. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट किती आलेली आहे? ₹400. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण डिव्हिडंड काढू. नंबर 1 इन्व्हेस्टमेंट काढली. नंबर 2 काय काढायची आहे? डिव्हिडंड काढायचा. सो रेट ऑफ डिव्हिडंड दिलेला आहे आणि डिव्हिडंड कशावरून असतो? फेस व्हॅल्यूवरून. बरोबर आहे. आणि म्हणून डिव्हिडंड पर शेअर काढू अगोदर. डिव्हिडंड ऑन 1 शेअर. एका शेअरला किती? बरोबर आहे. माहिती आहे आपला फेस व्हॅल्यू इंटू रेट ऑफ डिव्हिडंड. फेस व्हॅल्यू किती आहे? 100 आहे. डिव्हिडंड किती टक्के? किती पर्सेंटेज? 20%. 100 कॅन्सल. किती झालं राहिला?
20 म्हणजे एका शेअरला डिव्हिडंड किती भेटलो अमोलला 20 रुपीज. किती शेअर्स परचेस केलेले 50. सो टोटल डिव्हिडंड that is 50 into 20. 50 into 20 20 as it is. 5 to 10. बरोबर आहे. म्हणजे 50 शेअर्स परचेस केले तेव्हा डिव्हिडंड किती मिळाला आहे ₹1000. इन्व्हेस्टमेंट किती आहे 4000. बरोबर आहे. सो रेट ऑफ रिटर्न इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट आहे नाही डिव्हिडंड. बरोबर आहे. डिव्हिडंड अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100. बरोबर आहे. म्हणजे 1000 त्यांना डिव्हिडंड मिळाला. कधी जेव्हा 4000 काय होती 4000 इन्व्हेस्टमेंट असताना 4000ला 1000 तर 100ला हाऊ मच. ठीक आहे. पहा हे 20 कॅन्सल. हा 0 कॅन्सल. दॅट इज इक्वल टू 100 अपॉन 4. बरोबर आहे. 4 2 10 2 राहिले आणि 4 5 25 5 4 5 20. दॅट इज रेट ऑफ रिटर्न काय आलेला आहे 25%. तर इन्व्हेस्टमेंट काढली आपण अगोदर. त्याच्यानंतर टोटल डिव्हिडंड काढायचा. डिव्हिडंड ऑन 1 शेअर काढला. त्याच्यानंतर टोटल डिव्हिडंड काढला. टोटल इन्व्हेस्टमेंटसाठी एवढा डिव्हिडंड मिळतो आहे की नाही. तर 100ला हाऊ मच. सो रेट ऑफ रिटर्न इक्वल टू डिव्हिडंड अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100. या फॉर्म्युलासून काय काढायचा रेट ऑफ रिटर्न काढायचा आहे. त्याच्यानंतर आहे एक्झाम्पल नंबर 3. पहा अतिशय सोपं आहे. एक्झाम्पल नंबर 3. जोसेफ परचेस्ड फॉलोइंग शेअर्स देन फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. जोसेफनं काय केले ABC अशा 3 कंपनीमध्ये काही शेअर्स परचेस केले तर त्याची काय काढायची आहे टोटल इन्व्हेस्टमेंट. पहा कंपनी ए मध्ये 200 शेअर्स त्यांनी परचेस केले. फेस व्हॅल्यू 2 रुपीज आणि मार्केट व्हॅल्यू कशी आहे त्याची ॲट प्रीमियम ऑफ शेअर इज ॲट प्रीमियम ऑफ 18 रुपीज. म्हणजे प्रीमियम 18 रुपीज असताना त्यांनी हे परचेस केलेले आहेत. म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती आहे इथंच लिहू आपण. फेस व्हॅल्यू 2 आणि प्रीमियम 18 किती झाला 20 रुपीज. किती झाला 20 रुपीज. तर काय काढायची कंपनी याची इन्व्हेस्टमेंट काढायची 200 शेअर्स टोटल इन्व्हेस्टमेंट नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. त्याच्यानंतर कंपनी बी मध्ये 45 शेअर्स परचेस केले तेव्हा मार्केट व्हॅल्यू किती आहे 500 आहे. कंपनी बीची इन्व्हेस्टमेंट 45 इंटू 500. त्याच्यानंतर कंपनी सी मध्ये 1 शेअर परचेस केला. मार्केट व्हॅल्यू किती आहे 10,540. फॉर कंपनी ए साठी आपण इन्व्हेस्टमेंट काढू. पहा फॉर कंपनी ए पहा टोटल इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू काय नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. दॅट इज शेअर्स किती परचेस केले 200 इंटू मार्केट व्हॅल्यू किती असताना 20 असताना. इन्व्हेस्टमेंट काढा 1 2 3 30 ॲज इट इज लिहून टाका आणि 2 2 4. म्हणजे ए कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहे 4000. त्याच्यानंतर कंपनी म्हणू आपण बी. कंपनी कोणती आहे बी. इन्व्हेस्टमेंट इक्वल टू इन्व्हेस्टमेंट दॅट इज नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. किती शेअर्स परचेस केले 45 इंटू मार्केट व्हॅल्यू किती 1 शेअरची 500. टोटल काढा इन्व्हेस्टमेंट 0 2 0 ॲज इट इज 5 न मल्टिप्लाय करा 5 5 25 5 borrows 2 5 4 20 and 20 plus 2 that is 22. म्हणजे या ठिकाणी कंपनी बीची इन्व्हेस्टमेंट 22,500 रुपीज.
त्याच्यानंतर कंपनी आहे सी. बघा, इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू किती शेअर्स परचेस केलेले आहेत? 1 शेअर घेतलेला आहे. मार्केट व्हॅल्यू किती त्या शेअरची? 10,540. म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती झाली? 10,540 रुपीज. कंपनी सी ची इन्व्हेस्टमेंट आहे, ही कंपनी बी ची आहे आणि कंपनी ए ची. टोटल इन्व्हेस्टमेंट काय येणार आहे? टोटल इन्व्हेस्टमेंट सर्वांची काय करा? सम करा. कंपनी ए प्लस कंपनी बी प्लस कंपनी सी, दॅट इज 4,000 रुपीज प्लस 22,500 प्लस 10,540. सगळ्याची सम करा. किती येते सांगा? सगळ्याची सम केली, बोला किती आली सम? सम करून पहा. सगळ्यांची सम येईल पहा. 4,000 22,000 किती झाले? 22 प्लस 4 26,500. 26 आणि 10 किती झाले? 36,500 आणि हे 540 म्हणजे 37,040 रुपीज. बरोबर आहे. दॅट इज 37,040 रुपीज. ही काय असणार आहे? टोटल इन्व्हेस्टमेंट. समजलं? अतिशय सोपं आहे. एक्झाम्पल नंबर 4 पहा. एक्झाम्पल नंबर 4, श्रीमती देशपांडे परचेस्ड शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹5 at premium of ₹20. How many shares will she get for ₹20,000? श्रीमती देशपांडे यांनी काय केले? शेअर्स परचेस केले. इन्व्हेस्टमेंट किती आहे? 20,000 रुपीज. फेस व्हॅल्यू आहे 1 शेअरची ₹5 आणि शेअर वॉज ॲट प्रीमियम ऑफ ₹20. यावरून काय काढा? अगोदर मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर काढू आपण. फेस व्हॅल्यू 5 आहे, प्रीमियम 25. So market value is equal to 5 plus 20, that is 25. म्हणजे एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे? म्हणजे एक शेअर परचेस करण्यासाठी किती रुपये लागतात? 25. आणि किती इन्व्हेस्टमेंट केली आहे? 20,000 रुपीज. बरोबर आहे. 7 नंबर ऑफ शेअर्स सी गेट. नंबर ऑफ शेअर्स इक्वल टू इन्व्हेस्टमेंट अपॉन नंबर मार्केट व्हॅल्यू. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट आहे 20,000. एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे? 25. 25 ने डिवाइड करा. 25 1 जा 25. बरोबर आहे. 25 8 जा. बरोबर आहे. 25 8 जा 200 आणि 20 ॲज इट इज. म्हणजेच किती शेअर या देशपांडे यांनी श्रीमती देशपांडे यांनी किती शेअर्स परचेस केले? 800. सो श्रीमती देशपांडे will get 800 shares. किती शेअर्स? 800 शेअर्स. एक्झाम्पल नंबर 5 पहा. प्रॅक्टिस सेट 4.3. एक्झाम्पल नंबर 5. श्री शांतीलाल हॅज परचेस्ड 150 shares of face value ₹100 for market value 120. मार्केट व्हॅल्यू 120 असताना हे 150 त्यांनी शेअर्स परचेस केले. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ॲट 7%. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. अतिशय सोपं आहे पहा. शांतीलाल यांनी 150 शेअर्स परचेस केलेले आहेत. फेस व्हॅल्यू 100 रुपीज होती. मार्केट व्हॅल्यू किती आहे? 120. बरोबर आहे. आणि रेट ऑफ रिटर्न तुम्हाला काढायचा आहे. रेट ऑफ डिव्हिडंड दिलेला आहे 7%. रेट ऑफ रिटर्न कसा काढतो आपण? बोला. अगोदर टोटल इन्व्हेस्टमेंट काढा, टोटल डिव्हिडंड काढा आणि त्याच्यावरून फॉर्म्युला डिव्हिडंड अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100 इज द फॉर्म्युला टू फाइंड द रेट ऑफ रिटर्न. तर आपण काढूया एक एक. इन्व्हेस्टमेंट इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. किती शेअर्स परचेस केले? 150. मार्केट व्हॅल्यू किती आहे? 120 रुपीज. बघा टोटल इन्व्हेस्टमेंट येईल 20 ॲज इट इज. बरोबर आहे. 12 into 15. बोला
15 2 जा 30, borrows 3, 15 1 जा 15, 15 प्लस 3 18. बरोबर आहे. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे? 80,000 रुपीज. किती आहे? 80,000 रुपीज. आता आपण काय काढूया? फेस व्हॅल्यू ऑफ वन शेअर 100 रुपीज आहे. डिव्हिडंड काढू अगोदर एका शेअरवर मिळणारा आणि त्याच्यानंतर टोटल डिव्हिडंड. बरोबर आहे. फेस व्हॅल्यू दिलेली आहे नाही. सो डिव्हिडंड ऑन वन शेअर दॅट इज फेस व्हॅल्यू इंटू रेट ऑफ डिव्हिडंड. फेस व्हॅल्यू आहे 100. 100च्या किती पर्सेंट? 7% डिव्हिडंड आहे. 100 कॅन्सल. किती राहिले? 7 रुपीज 7. पा म्हणजे एका शेअरवर डिव्हिडंड किती मिळतो? 7 रुपीज. शेअर्स किती खरेदी परचेस केलेले? 150. सो डिव्हिडंड ऑन 150 शेअर्स 150 इंटू 7. बोला 7 इंटू 0 0. 7 5 जा 35 ला 5 बॉरोज 3. बरोबर आहे. 7 1 जा 7 आणि 3 म्हणजे टोटल डिव्हिडंड किती आहे? 1050 रुपीज. 1050 रुपीज. and we have to find rate of return. Therefore rate of return is equal to dividend, total dividend divided by total investment. बरोबर आहे. इंटू 100 ला किती? हाऊ मच? डिव्हिडंड मिळाला आहे 1050. इन्व्हेस्टमेंट आहे 18,000. इन्व्हेस्टमेंट किती आहे? 18,000. 100 ला किती? सिम्प्लिफाय करा. 20 कॅन्सल, 0 कॅन्सल. बरोबर आहे. 105 डिवायडेड बाय 18. बोला 18×5 = 90. बरोबर आहे. रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे तुम्हाला. 18 डिवाइड करा. 18 5 जा 90. बरोबर आहे. किती राहिले? 15. बरोबर आहे. पॉईंट दिला, 0 घ्या, डेसिमल पॉईंट. 18 150 डिवाइड करा. बोला 18×5 = 18 × 18 18 7 26 18 8 144. 18 8 144. किती राहिले? 6 राहिले. बरोबर आहे. वरून 0 घेतला 60. 8 2 36 18 3 54 54. बरोबर आहे. म्हणजेच रेट ऑफ रिटर्न किती आलेला आहे? 5.83. हे फक्त सिम्प्लिफाय करा. समजलं? रेट ऑफ रिटर्न कसा काढायचा? टोटल इन्व्हेस्टमेंट काढा, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. त्याच्यानंतर डिव्हिडंड ऑन वन शेअर काढला. त्याच्यानंतर टोटल डिव्हिडंड ऑन 150 शेअर्स. आणि फॉर्म्युला रेट ऑफ रिटर्न डिव्हिडंड अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100. म्हणून सिम्प्लिफाय केलं आणि किती आलं? 5.83%.